मस्साजूकरांवर दुर्दैवी वेळ. घरातली करती व्यक्ती गेलेली आहे. एका आईचा मुलगा गेलेला आहे, एका पत्नीचा नवरा गेलेला आहे, मुलांचा बाप गेलेला आहे, एक धनंजय देशमुखांचा भाऊ गेलेला आहे आणि त्यांना न्यायासाठी उपोषणाला बसावं लागत आहे. तर गावकऱ्यांचा 15 वर्षापासूनचा कर्ता व्यक्ती गेलेला आहे आणि त्यांना मरण उपोषणाला बसावं लागत आहे. आणि दुर्दैवाची बाब की शासन लक्ष द्यायला तयार नाही. एका मंत्र्याच्या मुलासाठी मुख्यमंत्री फोन करतात, 2 उपमुख्यमंत्री फोन करतात किंवा केंद्रीय रेल्वे उड्डयन मंत्री फोन करतात आणि हवेतलं विमान रुसून चाललेल्या मुलाला हवेतलं विमान हवेतून फिरून परत आणतात. मात्र गरिबाच्या मुलाला न्याय मिळत नाही आणि या न्यायासाठी त्यांना आमरण उपोषण करावं लागतं. खेदाची बाब म्हणजे जे तिथं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी MBBS डॉक्टरसुद्धा आलं नाही. म्हणजे हॉस्पिटलमधील फक्त एका नर्सला पाठवलेलं आहे. प्रशासनाचा कुठलाही मोठा अधिकारी आला नाही, पर तिथं फक्त नायब तहसीलदाराला पाठवलेलं आहे. यापेक्षा गरिबांचं दुर्दैव ते काय आहे.